एका छोट्याशा भांड्यामध्ये अग्नी पेटवा आणि अग्नी पेटवल्यानंतर काहीच तुम्हाला करायचं नाही, फक्त तांदूळ घ्यायचे आणि ते तांदूळ घेतल्यानंतर त्या तांदळांना हातात घ्यायचं, ओम नमो नमः शिवाय म्हणायचंय आणि त्या अग्नीवरती स्थापित करायचं, म्हणजे आहुती द्यायची आहे 108 वेळा। आणि हे केल्यानंतर काय म्हणतायत की हे ब्राह्मणांनो, अग्नीला सायंकाळी जर आहुती दिली तर संपत्ती प्राप्त होती। जुन्या काळामध्ये मायबा आपले जे साधू संत होऊन गेले आणि आपले जे पूर्वज होऊन गेले, हे काय करायचे, ज्या वेळेसही आपल्या घरामध्ये तांदूळ शिजवले म्हणजे भात शिजवला आणि तो शिजवलेल्या भातापैकी समोरच बसायचे लेकरं जेवायला आधीच्या काळात। आता डायनिंग टेबलची व्यवस्था झाली, त्याच्यातला भात थोडा घ्यायचे आणि त्या चुलीमध्ये टाकायचे, बरोबर ना? त्याच्यामुळे ती सुख समृद्धी ऐश्वर्य संपन्न संपत्ती कित्येक पिढ्यान पिढ्या राहत होते। आता चूल गेली, गॅस आली, गॅस गेली, आता इलेक्ट्रॉनिक शेगडी आली, शेगडी जाईल, आता पुढे काय येईल आता काही सांगता येत नाही। कारण का माहितीये का, जसं जसं माणूस अपडेट मोबाईल अपडेट होत चाललाय, तसं तसं माणूस सुद्धा अपडेट होत चाललाय। महाराज, एक काळ होता, एक वेळ होती की आधी रस्ते मातीचे होते। तुमच्या समोरचं उदाहरण देतो, आधी रस्ते मातीचे होते म्हणून जे जनता होती, जे जुने पूर्वज होते आपले, ते मातीशी जुळून होते, त्या धरणी मातीशी जुळून होते। तेव्हा लोकांना ममतत्व आणि मातीशी जुळल्यामुळे त्यांना प्रेम होतं, ते खरे लोक होते। आता रस्ते डांबराचे झाले, कशाचे झाले, डांबरीकरण झालं की नाही, लोकही डांबरट झाले, नको त्या गोष्टींमध्ये लोक डांबरटपणा करायला लागले। असो हा विषय माझा नाहीच आहे। आहुती दिल्याने सुख समृद्धी प्राप्त होते। काळ बदलला, वेळ बदलला, तुम्ही अपडेट व्हा, चांगली गरज आहे, काळाची गरज आहे, पण एवढंही अपडेट होऊ नका की तुम्ही तुमच्या सुखाला सुद्धा मुकाल म्हणजे नाहीसं होईल।